तर माझ्यावरचे आरोप 100% खोटे आहेत असं म्हणतायत रामदास कदम। बाप दाखवणे तर श्राद्ध घाल असं म्हणत रामदास कदम यांनी अनिल परबांना आव्हान दिलंय। अनिल परब हे साई रिसॉर्ट प्रकरणी स्वतः वादात आहेत असंही रामदास कदमांनी म्हटलंय। दरम्यान रामदास कदमांनी मंत्री असताना पदाचा वापर करून लाभ घेतला असा आरोप ठाकरे गटाचे नेते अनिल परबांनी केलाय। विविध प्रकारचे बहिणीवरती आरोप झाले आणि बहिणी या संदर्भामधले हे आरोप 100% चुकीचे, दिशाभूल करणारे, खोटे आणि माझी मानहानी करणारे आहेत। मी तर अनिल परबला डायरेक्ट मी आवाहन करतोय की बाप दाखवणं तर साधं खाल, मला पेपर दे काय कुठे काय चिडते। अनिल परब हे साई रिसॉर्ट प्रकरणी स्वतः वादग्रस्त झालेले आहेत। याच्या आधी देखील माझा मुलगा योगेश कदम आमदार पालकमंत्री असताना त्याला संपवण्याचा विडा उचलला होता आणि बाडग्याने हाताशी धरून स्थानिक आमदाराला माझ्या मुलाला बाजूला करून त्यांनी इतरांना ताकद देण्याचा प्रयत्न केला होता। तोही प्रयत्न त्याचा फसला आणि म्हणून आता जे त्यांनी माझ्यावरती आरोप केलेत पत्रकार परिषद घेऊन, विशेषतः शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या इमारतीचे, ह्या इमारती 2007 सालापासून बांधकाम झालंय। 2009 सालामध्ये डेंटल कॉलेज तिथे चालू आहे। आता जवळजवळ 13-14 वर्षानंतर यांना प्रकाश पडलेला आहे। त्यामधली एकही इमारत अनाधिकृत नाही। तुम्ही जे आरोप केलेले आहेत ते 100% चुकीचे आहेत। याबाबत मुंबईला मी जाईन, माझ्या वकिलांचा सल्ला घेईन आणि अनिल परबवरती मी अपघात नुकसानाचा दावा ठोकीन। बाप दाखव नाही तर साध्य खाल, हिम्मत असेल तर दाखव।